लोकांची गर्दी जमलेली, घोषणा देणं सुरू होतं। आंदोलनाची हाक देण्यात आली होती, तेही निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये। मंगळवारी 2 तारखेला सांगलीच्या आष्ट्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आणि बुधवारी 3 तारखेच्या दुपारी म्हणजे मतदान पूर्ण होऊन 24 तासही झालेले नसताना आष्ट्यामध्ये राडा झाला, तेही स्ट्रॉंग रूमच्या बाहेर। बघता बघता घोषणा आणि राडा एवढा वाढला की स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आष्ट्यामधल्या नागरिकांनी आंदोलन केलं, घोषणा दिल्या, निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला, कारण त्यांचं म्हणणं होतं मतदानाच्या आकडेवारीमध्ये 2000ची तफावत आहे। पुढे त्यांनी असाही आरोप केला की आष्ट्यामध्ये ही परिस्थिती असेल तर महाराष्ट्रामध्ये काय झालं असेल। साहजिकच प्रश्न विचारला जाऊ लागला, आष्ट्याचं वारं महाराष्ट्रात पसरणार का? पण आष्ट्यामध्ये नेमकं काय राडा झाला, आरोप काय होत आहेत आणि निवडणुकीचा निकाल पुढे गेल्यानं स्ट्रॉंग रूम सांभाळणं कसं कठीण होऊ शकतं, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी बघूयात आष्ट्यामध्ये काय राडा झाला। तर आष्ट्या नगर परिषदेच्या मतदानानंतर ईव्हीएम मशीन विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत। याच हॉलच्या समोर आष्ट्यामधले नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रणित शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते जमा झाले। गर्दी प्रचंड होती, घोषणाबाजी सुरू झाली, त्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली। जमलेले कार्यकर्ते आणि नागरिक यांचं म्हणणं होतं की आष्ट्या नगर परिषदेसाठी झालेल्या मतदानामध्ये आणि प्रशासनानं जाहीर केलेल्या मतदानामध्ये तफावत आहे। शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या विशाल शिंदे यांनी आरोप केला की आष्ट्या नगर परिषदेसाठी शहरामध्ये एकूण मतदार संख्या 30,574 एवढी आहे, तर झालेलं मतदान 22,864 एवढं आहे। पण नगरपालिकेची जी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये जवळपास 2000 पेक्षा जास्त मतांचा फरक आहे। पोर्टलवरून मिळालेल्या यादीमध्ये एकूण मतसंख्या 33,328 दाखवली आहे। एका प्रभागामध्ये 1,311 मतदार असताना 4,077 मतदार संख्या दाखवली आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये एकूण मतदारांची संख्या 3,056 आहे। इथं मतदान झालं 2,394, पण पोर्टलवरती दाखवलं आहे 1,795। अशा अनेक त्रुटी आहेत। शहरात असलेल्या मतदार संख्येपेक्षा 2,900 मतदान जास्त झालं असा आरोप करत विशाल शिंदे आणि शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणाबाजी केली। त्यात माजी नगरसेवक धैर्यशील शिंदे याबद्दल बोलताना म्हणाले की सकाळी तहसीलदारांना फोन केल्यानंतर मी या ठिकाणी आलो, मतांचं कॅल्क्युलेशन चुकलेलं होतं हे त्यांनी सांगितलं। हे कॅल्क्युलेशन कसं चुकलं हे सांगताना पोलीस प्रशासनाने मला दंडाला धरून बाहेर काढलं। मी तहसीलदारांना एकच प्रश्न विचारत होतो, आपली तफावत कुठं आहे हे मला कागदावरती दाखवा। त्यावेळी सकाळी सीसीटीव्ही बंद असल्याचं मला निदर्शनास आलं, त्यानंतर जाब विचारल्यावरती हा सगळा प्रकार घडला। यावरून स्ट्रॉंग रूमच्या आत आणि बाहेर 24 तास सीसीटीव्ही पाहिजेत। प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी स्ट्रॉंग रूम बाहेर पाहिजे। या भागामध्ये जॅमर बसवला पाहिजे। पहिल्या रात्रीच हा गोंधळ झाला, मग पुढं काय होईल? मतदानाची आकडेवारी जुळली नाही तर आम्ही आष्ट्या बंद करू असा इशारा शहर विकास आघाडीनं दिला। आता या सगळ्यावरती निवडणूक अधिकाऱ्यांकडून सुद्धा प्रतिक्रिया आली आहे। हा सगळा राडा तापला, लोकांची गर्दी जमायला लागली आणि घोषणाबाजी होऊ लागली तेव्हा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन इथं दाखल झाले। त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करायचा प्रयत्न केला, पण तेव्हाही घोषणाबाजी झाल्याचं बघायला मिळालं। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पत्रकारांच्या ग्रुपवरची आकडेवारी आणि एकूण मतदानाची खरी आकडेवारी यात थोडी तफावत होती, त्यावरून हा विषय निघालाय। पण आपण जिल्हा निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला जी आकडेवारी कळवली ती नमुना VM3 नुसारच कळवली आहे। त्यामध्ये कोणताही बदल नाही, फक्त संभ्रम झालेला आहे आणि तो संभ्रम दूर करण्यासाठीच आपण इथं आलोय। आता इथं फक्त शहर विकास आघाडीचेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमल्यामुळं आणि त्यांनी स्ट्रॉंग रूममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केल्यामुळं या प्रकरणाला राजकीय रंग सुद्धा मिळाला। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्याचा पराभव झाकण्यासाठी अशी कारणं दिली जात आहेत। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, कुणीतरी खोडसाळपणे चुकीची माहिती प्रसारित केली आहे, अधिकृतपणे निवडणूक आयोगाने दिलेली ती माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी खरं तर असले प्रकार घडल्यानंतर प्रशासनानं समोर येऊन बोललं पाहिजे, पण प्रशासनाचे अधिकारी समोर काहीही बोलत नाहीत, त्यामुळं मतदारांमध्ये अधिक संभ्रम निर्माण होतो अशी प्रतिक्रिया दिली आहे। या सगळ्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी जाऊन स्ट्रॉंग रूमची पाहणी केली आणि स्ट्रॉंग रूममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचं प्रक्षेपण LCDद्वारे बाहेर करावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। आता आधीचं नियोजन असं होतं की 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर 3 डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल लागेल, पण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही ठिकाणचं मतदान
20 डिसेंबरला होणार असल्यानं त्या मतदानावरती फरक पडू नये म्हणून निकाल एकत्रच 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश दिले। साहजिकच 18 दिवस ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्याचं, त्या सांभाळण्याचं आणि कुठलाही गैरप्रकार रोखण्याचं आव्हान आता निवडणूक आयोग आणि प्रशासनापुढे आहे। पण हा राडा जिथं झाला त्या स्ट्रॉंग रूम काय असतात, तर मतदान झाल्यानंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन्स सुरक्षित ठेवल्या जातात त्या जागेला स्ट्रॉंग रूम म्हणतात। या रूममध्ये एकदा मशीन्स आत ठेवले की त्या रूममध्ये कुणालाही प्रवेश करू दिला जात नाही। ही मशीन्स डायरेक्ट मतमोजणीसाठीच बाहेर काढली जातात। त्यामुळे इथल्या बंदोबस्तापासून प्रत्येक गोष्टीवरती प्रचंड लक्ष ठेवलं जातं। पण सांगलीत जे घडलं ते राज्याच्या इतर भागांमध्ये घडण्याची शक्यता आता का वर्तवली जाते, तर राज्यातल्या जवळपास 250 पेक्षा जास्त जागांवरच्या स्ट्रॉंग रूमवरती 18 दिवस पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवावा लागणार आहे, ज्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे। स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसंच निवडणूक प्रक्रियेतल्या कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूममध्ये जाऊन पाहणी करणं आणि तिथं जाऊन सही करणं बंधनकारक असतं। ही प्रक्रिया आता अधिकाऱ्यांना 21 डिसेंबरपर्यंत रोज पार पाडावी लागणार आहे। बंदोबस्त तैनात करून सगळी काळजी घेऊन कुठलाही गैरप्रकार घडणार नाही यासाठी अलर्ट सुद्धा राहावं लागणार आहे। त्यात गैरप्रकार घडल्याचे आरोप तपासणं, अफवा पसरू न देणं हे सुद्धा आव्हानच असणार आहे। त्यात अचानक निवडणुकीचा निकाल लांबल्यामुळे अनेक उमेदवारांनी, नेत्यांनी यावरती प्रश्न उपस्थित केलेत। सोबतच स्ट्रॉंग रूममध्ये काहीतरी गोळ होऊ शकतो अशी भीती सुद्धा व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमधल्या स्ट्रॉंग रूमवरती पोलिसांची आणि सीसीटीव्हीची नजर असली तरी उमेदवारांनी सरकारी यंत्रणेवरती आमचा विश्वास नाही असा दावा केलाय। खुलताबाद नगर परिषदेच्या निवडणुकीतल्या उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांचा पहारा स्ट्रॉंग रूम बाहेर लावलाय। प्रत्येक 8 तासाला 2 जण स्ट्रॉंग रूमच्या बाहेर थांबून पहारा देणार आहेत। विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने सुद्धा मतमोजणी लांबणीवरती गेल्यामुळे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना पहारा देण्याची मुभा दिलेली आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही याबाबत आक्षेप घेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे। पुढचे 15 ते 16 दिवस गोडाऊनला पेट्या ठेवल्या जातील आणि सरकारला जी घालमेल करायची असेल ती केली जाईल असा आरोप केलाय। त्यामुळे कार्यकर्त्यांना पहारा ठेवायला लावल्याच्या घटना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी घडायला लागल्या आहेत। तर साहजिकच 2 गट आमनेसामने येऊन राडा होण्याची, तणाव वाढण्याची भीती आहे। आता आष्ट्यामध्ये जे घडलं, जसा राडा झाला तसाच राडा गोंदियात सुद्धा झाला। त्यामुळे महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी असे राडे होणार नाही याची काळजी घेण्याचं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नगर परिषदांच्या निवडणुका होण्याआधी मविया आणि मनसेने राज्यामध्ये वोट चोरी, मतदार याद्यांमध्ये आणि निवडणुकीत होणारा घोळ या बाबतीमध्ये आक्षेप घेतला होता। यावरून निवडणूक आयोगावरती त्यांनी टीका सुद्धा केली होती। त्यात 2 डिसेंबरला राज्यातल्या अनेक ठिकाणी बोगस मतदार मतदान करायला पोहोचल्याच्या घटना समोर आल्या। त्यामुळे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती साहजिकच पुढच्या 18 ते 19 दिवस ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये राहणार असल्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मशीनमध्ये काहीतरी काळबेरं होऊ शकतं याबाबत शंका असणार आहे। त्यात मतदार याद्या अपडेट होण्यात असलेल्या गोंधळामुळे आष्ट्यामध्ये झाला तसा मतदानात तफावत असल्याचा आरोप सुद्धा राज्यात इतर ठिकाणी सुद्धा होऊ शकतो, ज्यामुळे प्रशासनासमोरच्या अडचणी आणखी वाढू शकतात। त्यामुळे आता आष्ट्यात झालेल्या राड्यानंतर संभाजीनगरमध्ये उमेदवारांनी खासगी सुरक्षा तैनात केल्यानंतर राज्यभरामध्ये याचे काय पडसाद उमटतात, निवडणूक आयोग 18 दिवस स्ट्रॉंग रूम सांभाळण्याचं आव्हान कसं पेलतं आणि जॅमर लावणं, सीसीटीव्ही लावणं, मतदानाची आणि मतदारांची पक्की आकडेवारी जाहीर करणं याबद्दल आयोग काय भूमिका घेतं हे निकालांच्या दृष्टीनं आणि निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार आहे। आष्ट्यामध्ये झालेला राडा आणि त्यावरती उमटणाऱ्या प्रतिक्रिया याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।